आज आपण करणार आहोत रव्याची खीर। त्यासाठी लागणार आहे रवा, साखर, तूप, दूध आणि पाणी। आणि त्यामध्ये खिरीमध्ये आपण ड्रायफ्रूट्स पण घालणार आहोत, काजू, मनुका आणि बदाम। चारोळी वगैरे किंवा टाकू शकता तुम्ही। तर मंद गॅसवर आपण पहिले ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेऊया। काजू टाकूया, मनुका आणि बदाम। हे बघा, मनुका तुपात भाजल्या कारणाने ते फुलून आलेले आहे। तर ह्याच्यातच आपण तूप वाढवून रवा भाजून घ्यायचा, कारण आता आपले ड्रायफ्रूट्स फ्राय झालेले आहेत ते काढायचे नाही। तसंच रवा भाजून घ्यायचा, मंद आचेवर भाजायचा रवा। रवा जवळजवळ चांगला फुलेपर्यंत भाजायचा, त्या वेळ लागेल। 5 मिनटं रवा तुम्ही छान भाजून घ्या। तर आपण रवा 1 वाटी घेतला होता ना, जरा मोठी वाटी घेतलेली साखरेला, एवढी साखर भरून आपल्याला मिक्स करायची तुमच्या गोडीनुसार। समजा तुम्हाला जर गोड कमी करायचं असेल तर कमी टाका साखर। आता पाणी टाकायचं, पाणी का टाकायचं पहिला, कारण दूध खाली करपू शकतो, त्याच्यामुळे 1 ग्लास पाणी टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही दूध मिक्स करा। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा। मी 2 वाट्या दूध टाकलेले आहे। खिरीला कढ येईपर्यंत मला ते ढवळत राहायचं, खाली लागू शकतो। बघा, असा खिरीला कढ आला, जरा अजून थोडीशी घट्ट आली की गॅस बंद करा। काही काही लोक त्याला हळद पण टाकतात, थोडंसं कलर येण्यासाठी। हे तयार आहे।